नमस्कार, ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। उन्हाळा सुरू झालेला आहे, कैरीचा सीझनही चालू आहे। बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कैऱ्या विकायला आलेल्या दिसतात, त्यामुळे घराघरांमध्ये कैरीचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात। आता त्यापैकीच एक पदार्थ म्हणजे गुळ आणि कैरीचा वापर करून केलेला मस्त असा चटपटीत रसरशीत गुळांबा। आता हा गुळांबा आपण वर्षभर साठवून ठेवू शकतो, त्यामुळे लहान मुलांना बाहेरचे वेगवेगळे सॉसेस आणि जाम देण्यापेक्षा तुम्ही चपाती सोबत खाण्यासाठी हा गुळांबा नक्कीच देऊ शकता। पण गुळांबा वर्षभर टिकावा, लवकर खराब होऊ नये यासाठी काय करायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर आज आपण 1 किलोच्या प्रमाणात गुळांबा बनवणार आहोत आणि त्यासाठी इथे बघा मी 1 किलो ताजी फ्रेश गाभेदार अशी तोतापुरी कैरी घेतलेली आहे। कैरीचा गुळांबा बनवण्यासाठी शक्य असेल तर तोतापुरी कैरीचा वापर करा, कारण तोतापुरी कैरी खायला थोडीशी कमी आंबट असते, त्यामुळे तोतापुरी कैरीचा गुळांबा खायला चांगला लागतो, थोडासा कमी आंबट लागतो। आता या कैऱ्यांवरती बऱ्यापैकी चीक असतो, त्याचबरोबर काही जंतुनाशक देखील मारलेले असतात, त्यामुळे आपल्याला कैऱ्यांना सुरुवातीला अगदी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचंय। यासाठी इथे बघा मी कैऱ्या पाण्यामध्ये बुडतील इतपत पाणी घातलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। आता ह्या कैऱ्या आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटं अशाच ठेवून द्यायच्यात। 15 मिनिटांसाठी कैऱ्या मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्या। आता कैऱ्यांना हाताने असं चांगलं चोळून स्वच्छ धुवून घ्यायचंय, म्हणजे मग यावर असलेले जंतुनाशक त्याचबरोबर याला लागलेला चीक देखील निघून जाईल आणि कैऱ्या अगदी व्यवस्थित स्वच्छ धुतल्या जातील। तर कैऱ्यांना आपल्याला 2 ते 3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचंय आणि त्यानंतर कैरीवरती पाण्याचा अंश शिल्लक राहू नये याकरता कोरड्या कपड्याने कैऱ्या अगदी व्यवस्थित छान पुसून घ्यायच्या आहेत। तर हे बघा कैऱ्यांना मी व्यवस्थित पुसून घेतलं। आता काय करायचं, कैरीची साल निबर असते त्यामुळे खायला ती थोडीशी तुरट लागते, त्यामुळे आपल्याला पिलरच्या मदतीने कैरीची साल बाजूला काढून टाकायची आहे। तर त्यासाठी कैरीचा पुढचा देठाकडचा भाग सुरीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कैरीची आपल्याला पिलरच्या मदतीने साल काढून घ्यायची आहे। बरेच जण कैरीची साल न काढता कैरी तशीच किसून घेतात, पण त्यामुळे कैरीचा गुळांबा खायला थोडासा तुरट लागू शकतो, त्यामुळे बघा अशी ही कैरीची साल पिलरने आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे। तर हे बघा इथे मी कैरीची साल काढून घेतलेली आहे। आता सारख्याच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेल्या कैरीची देखील साल काढून घेणार आहोत। सगळ्या कैऱ्यांची सालं काढून झाली। आता कैरी आपल्याला किसून घ्यायची, तर कैरी किसण्यासाठी आपल्याला किसणीच्या या मोठ्या छिद्रांचा वापर करायचा आहे, म्हणजे मग कैरीचा किस छान असा लांबसडक किसला जातो आणि त्याचबरोबर आपला गुळांबा मस्त लच्छेदार बनून तयार होतो। खायला देखील गुळांबा खूप छान लागतो। तर हे बघा कैरी किसणीवर पकडताना उभी न पकडता अशी आडवी पकडायची, म्हणजे मग कैरीचा किस छान असा लांबसडक बनून तयार होतो। हे बघा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये असा हा कैरीचा किस किसला गेलेला आहे। मस्त लांबसडक कैरीचा किस तयार झालाय। आता सगळ्या कैऱ्या आपण अशाच पद्धतीने छान अशा किसून घेऊ। तर हे बघा 4ही कैऱ्या किसून याचा मस्त असा लांबसडक किस तयार करून घेतलेला आहे। आता लगेचच आपण याचा गुळांबा बनवायला घेऊयात। तर त्यासाठी इथे बघा मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। या कढईमध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि तूप चांगलं गरम झालं की मग यामध्ये आपल्याला 5 ते 6 लवंगा आणि 4 ते 5 आपल्याला दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत। दालचिनी आणि लवंग छान अशी तडतडली गेली की आपण हा किसून घेतलेला जो कैरीचा किस आहे तो यामध्ये घालायचा आहे। कैरीचा किस कढईमध्ये घातल्यानंतर मंद ते मध्यम गॅसवरती याला सतत एकसारखं हलवत फक्त 1 मिनिट भरासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे। फक्त 1 मिनिट भर याला आपण परतून घेणार आहोत, त्यापेक्षा जास्त नाही। कैरीचा किस 1 मिनिट भरासाठी परतून घेतला। आता यामध्ये आपल्याला गुळ घालायचा आहे। तर हे बघा इथे मी 750 ग्रॅम इतका गुळ बारीक चिरून घेतलेला आहे। गुळ घेताना आपल्याला बारीक किसून घ्यायचा किंवा चिरून घ्यायचा, म्हणजे मग तो पटकन वितळला जातो। आता हा गुळ आपल्याला कढईमध्ये काढून घ्यायचा आहे। तर 1 किलो कैरीसाठी इथे मी 750 ग्रॅम इतका गुळ वापरलेला आहे। कैरी जरी आपण 1 किलो प्रमाणात घेतलेली असली तरी देखील कैरी किसल्यानंतर कैरीचा जो बाठा आहे किंवा कोय आहे ती बाजूला काढल्यानंतर कैरीचा किस देखील 750 ग्रॅम शिल्लक राहतो। त्यामुळे 750 ग्रॅम कैरीच्या किसासाठी इथे मी 750 ग्रॅम इतकाच गुळ वापरलेला आहे, म्हणजेच कैरीचा किस आणि गुळ याचं प्रमाण इथे मी सारखंच घेतलेलं आहे।
आता गूळ यामध्ये घातला की याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतर या मिश्रणाला सतत एकसारखं हलवत राहायचंय जोपर्यंत गुळाला पाणी सुटत नाही तोपर्यंत. आता गुळांबा बनवण्यासाठी आपल्याला कोणत्या रंगाचा गूळ वापरायचा यासाठी खास टीप, तर गूळ घेताना आपल्याला खूप जास्त डार्क रंगाचा गूळ घ्यायचा नाही, नाहीतर गुळांबा आपला खूप जास्त डार्क रंगाचा बनून तयार होतो. त्यासाठी थोड्याशा फिक्कट रंगाच्या गुळाचा आपल्याला वापर करायचा आहे. किंवा जर का तुमच्याकडे खूप जास्त डार्क रंगाचा गूळ असेल तर तुम्ही अर्धी साखर आणि अर्धा गूळ वापरू शकता, जेणेकरून तुमचा गुळांबा मस्त असा बनून तयार होईल, खूप जास्त डार्क होणार नाही. तर हे बघा 2 ते 3 मिनिटं याला परतून घेतल्यानंतर गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे आणि याला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे. याला आणखीन थोड्या वेळासाठी शिजवून घेऊ. तर हे बघा 10 ते 15 मिनिटांसाठी हे मिश्रण मी शिजवून घेतलंय. तर गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि या मिश्रणाचा रंग थोडासा डार्क झालेला आहे, पण हे अजून पूर्णपणे शिजलेलं नाहीये कारण यामध्ये थोडासा पाण्याचा अंश शिल्लक आहे. गुळांबा वर्षभर टिकावा याकरता तो व्यवस्थित शिजवून घेणं गरजेचं आहे, म्हणून मी याला पुन्हा एकदा 10 ते 12 मिनिटं शिजवून घेणार आहे. तर हे बघा आणखीन 10 मिनिटं हे मिश्रण मी शिजवून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता यातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि त्याचबरोबर याचा रंग देखील थोडासा डार्क देखील झालेला आहे. याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला गुळांबा शिजवून घ्यायचा आहे, यापेक्षा जास्त नाही, कारण जेव्हा गुळांबा थंड होतं तेव्हा हे मिश्रण आणखीन घट्ट होतं. त्यामुळे जर आपल्याला रसरशीत गुळांबा हवा असेल तर आपल्याला हे मिश्रण असंच शिजवून घ्यायचं आहे. आता आपला गुळांबा व्यवस्थित शिजलाय की नाही, यामध्ये पाण्याचा अंश तर शिल्लक नाही ना, हे कसं चेक करायचं, तर बोटावर गुळाचा पाक घ्यायचा आणि 2 बोटांच्या मध्ये हा पाक असा खेचला गेला तर यामध्ये जर एक तार तयार होत असेल तर आपला गुळांबा अगदी व्यवस्थित शिजला गेलेला आहे असं समजावं. आणि जर यामध्ये तार निघत नसेल तर गुळांबा आणखीन थोडासा शिजवून घ्यायला काही हरकत नाही. आता यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा साखरयुक्त विलायची पावडर घालायची आणि त्याचबरोबर छोटा पाव चमचा आपल्याला यामध्ये काळं मीठ घालायचंय, जेणेकरून आपला मुरंबा मस्त चटपटीत लागेल. काळं मीठ नसेल तर तुम्ही आपलं रोजच्या वापरातलं साधं मीठ घातलं तरी देखील चालेल. आता आपल्याला हे व्यवस्थित यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि हे छान असं मिक्स करून घेतलं की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता यानंतर आपल्याला मुरंबा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि मुरंबा छान असा थंड झाला की मग आपल्याला तो काचेच्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे. काचेची बरणी घेताना ती स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची. हवं असेल तर तुम्ही बरणीला उन्हामध्ये देखील सुकून घेऊ शकता, जेणेकरून यामध्ये अजिबात मॉइश्चर राहणार नाही. आणि त्यानंतरच मग काचेच्या बरणीमध्ये मुरंबा भरायचा आणि झाकण लावून याला वर्षभर हवाबंद बरणीमध्ये छान असं साठवून ठेवायचं आहे. अशा पद्धतीने मुरंबा तुम्ही साठवून ठेवला तर तो वर्षभर आरामात टिकतो, अजिबात खराब होत नाही. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.